तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पेनड्राईव्ह पॉलिटिक्स केंद्रस्थानी आलाय। विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोघांकडूनही एकमेकांविरोधात साक्षी पुरावे समोर आणले जात आहेत, दावे प्रतिदावे केले जात आहेत। ज्या व्यक्तीभोवती हे सगळं आरोपांचं राजकारण फिरतंय त्या समित कदम यांनी देशमुखांचे आरोप फेटाळून लावत प्रकरणाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय। याच पेनड्राईव्ह पॉलिटिक्स प्रकरणाबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत। सब आपके सामने धीरे धीरे आएगा। अरे धमकी भी वकील भी घाबरत नहीं, मला कोण धमकी नाही। राज्याचे आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये पेनड्राईव्ह पॉलिटिक्स शिगेला पोहोचलाय। मवियाचं सरकार असताना तत्कालीन उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल परबांना तुरुंगात पाठवण्याचा फडणवीसांचा डाव होता असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय। यासाठी खोटी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा दबाव देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर आणल्याचा खळबळजनक दावा अनिल देशमुखांनी केला होता। त्याच पार्श्वभूमीवरती अनिल देशमुखांनी फडणवीसांकडून आलेल्या व्यक्तीचं नाव समित कदम असल्याचं जाहीर करत आता दोघांचे एकत्र फोटोही समोर आणले। दरम्यान अनिल देशमुख यांनी केलेले सर्व आरोप समित कदम यांनी फेटाळून लावले। मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, अपडेट करून द्यायचं। तो आणणारा माणूस जो होता, माझ्याकडे एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता, तो होता समित कदम मिरजचे। त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध। त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे। अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला, त्यांना झेड+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती, त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो। त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो। त्यावेळेला त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली, या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणीत त्यात काय मदत होत असेल तर करावी, अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली। निश्चितरित्या मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो, त्यामध्ये अजिबात कुठलेही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही। समित कदम गेल्या काही वर्षांपासून जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही फडणवीस, समित कदम यांच्यातील कनेक्शनवरती बोट ठेवलंय। समित कदम यांना वाय दर्जाची सुरक्षा कशी काय मिळाली? समित कदम या व्यक्तीचं असं कोणतं काम आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। कोण सुमित कदम का कोण जो आहे, कोण आहे हा? कोण आहे याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे? कोणी दिली? गृहमंत्री कोण आहे? या सद्गृहस्थाला वाय दर्जाची सिक्युरिटी असं याने काय महान काम बजावलेलं आहे, कर्तव्य केलं आहे की ज्याला महाराष्ट्र सरकारनं वाय दर्जाची सिक्युरिटी दिली? नाही, मला वाटतं संजय राऊतांना सुरक्षा पाहिजे, ती त्यांना मिळत नाही, म्हणून कदाचित पोटदुखीतनं किंवा तशा प्रकारच्या भूमिकेतनं संजय राऊतांचं वक्तव्य ते आलं असावं। आणि सुरक्षा हे त्या ठिकाणी गृह विभागाच्या समित्या आहेत, त्या स्तरावर निर्णय घेत असतात। गृहमंत्री सुरक्षा देत नसतो। समित कदम आपल्या शासकीय कार्यकाळात 5 ते 6 वेळा भेटले असा दावाही अनिल देशमुखांनी केलाय। फोटो दाखवत फडणवीसांवर आरोप केल्यानंतर भाजपाने अनिल देशमुखांना घेरलंय। भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याकडून समित कदम आणि शरद पवारांचे फोटो पोस्ट करण्यात आले। तर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समित कदमांचा आदित्य ठाकरेंच्या सोबत फोटो पोस्ट केलाय। फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं, यात कसला आला पराक्रम अनिल बाबू? महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखीन कोणासोबत असेल सांगा जरा? अनिल देशमुख यांना आमचा प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला मागितलेले पुरावे तुम्ही का देत नाही आहात? त्यानंतरच्या एकदा तुम्ही पुरावे द्या, त्यानंतरच्या 3 तासात तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत अनिल बाबू। माजी गृहमंत्री आणि आमदार अनिल बाबू देशमुख यांनी केल्यानंतर समित कदमाची नार्को चाचणीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्ष करत आहे। वास्तविक माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी खोटे नाटे आरोप
तत्कालीन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केले. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अनिल देशमुख हे जामिनावरती आहेत, ते दोषमुक्त झालेले नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. तोच धागा पकडत भाजपाचे नेते देशमुखांवरती हल्लाबोल करताय. त्यात अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. या लोकांना माहीत नसेल की हा हेल्थ ग्राउंड नाही, हा एक मेरिट ग्राउंड आहे. त्या ठिकाणी ज्या आधारे कोर्टाने ही लढाई जेव्हा आमची चालू होती त्याच्या आधारे त्यांनी त्यांना बेल दिली त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ही बेल मेरिटवर दिली गेली आहे. या विषयाच्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा, ठोस पुरावा त्यांच्याकडे नाहीये. अनिल देशमुखांना जेव्हा या गुन्ह्यामध्ये अटक झाली ती कायदेशीर प्रक्रिया होती. त्याला कुठेही सरकारचा आक्षेप नव्हता किंवा त्यांना कधीही सरकारने न्यायालयीन कामकाजामध्ये कधी हस्तक्षेप केला नाही. जर यांना सर्वच दबाव टाकायचा, यांना जसं वाटतं की सर्वच यंत्रणेवर यांचा दबाव आहे आणि त्या दबावाच्या पोटी या सुडाचं राजकारण करताय, हे जर करायचं असतं तर आज अनिल देशमुख हे जेलमध्येच असते. समित कदम फडणवीसांचा प्रस्ताव घेऊन आले होते असा दावा अनिल देशमुख करतायत. पण तेव्हा सत्तेत असतानाही अनिल देशमुखांनी या प्रकरणावरती भाष्य का केलं नाही? फडणवीसांकडून देशमुखांवरती जे आरोप होत आहेत तेही आत्ताच का केले जात आहेत? खरंच आजी माजी गृहमंत्री जे पेनड्राईव्ह दाखवतायत त्यात खरंच काही आहे का, की फक्त आरोपांचे स्फोट केले जात आहेत? हा मुद्दा पुन्हा या निमित्ताने उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.